सोशल मीडियाचा हल्ली जितका फायदा होताना दिसतोय तितकाच त्यामुळे होणारं नुकसान आणि गुन्हेगारीचं प्रमाणसुद्धा दिवसेंदिवस वाढताना दिसतंय. अगदी किरकोळ कारणावरून वाद होत आहेत आणि या वादाचं रूपांतर मोठ्या गुन्ह्यांमध्ये होताना दिसतंय. कल्याणात असाच एक प्रकार समोर आलेला आहे. सोशल मीडियामुळे चक्क या ठिकाणी गोळीबार झालाय. विषय फक्त व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवल्याचा होता. संबंधित स्टेटस एका तरुणानं पाहिलं आणि त्याचा संताप अनावर झाला. रागाच्या भरात त्यानं 2 राऊंड फायर केले आणि स्वतःवरही गोळी झाडून घेतलेली आहे. जाणून घेऊयात नेमकं हा प्रकार कुठे घडलेला आहे आणि या तरुणानं नेमकं असं का केलं. कल्याण पश्चिमेतील मोहने परिसरामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. व्हॉट्सअप स्टेटसवरून 2 गटातील जुना वाद पुन्हा एकदा उफाळून आल्याचं पाहायला मिळालं. अभिषेक पवार उर्फ अभि आणि गौरव साळुंके यांच्या गटात यापूर्वी सुद्धा वाद झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पाटीलनगर परिसरात राहणाऱ्या मोनू फुलोरे यानं गौरव साळुंके याच्यासोबतचा फोटो आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवला होता आणि याच कारणावरून अभिषेक पवार हा संतप्त झाला. अभिषेक पवारनं आपल्या साथीदारांसह मोनूचा शोध घेत पाटीलनगर परिसरामध्ये धाव घेतली. अभिषेकच्या मनात मोठ्या प्रमाणावर संताप निर्माण झाला होता, कारण आपल्या विरोधकाचा फोटो त्यानं व्हॉट्सअप स्टेटसवर पाहिला होता. त्यानंतर अभिषेक पाटीलनगर परिसरात गेल्यावर अभिषेक सोबत असलेल्या 10 ते 12 जणांना पाहून मोनू फुलोरे आणि त्याचा भाऊ तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. अभिषेकनं मोनूच्या दिशेनं 2 राऊंड गोळीबार केला. सुदैवानं या हल्ल्यात मोनू बचावला. घटनेनंतर अभिषेक पवार यानं स्वतःच्या हातावर सुद्धा गोळी झाडून घेतल्याची माहिती तपासात समोर आलेली आहे. जखमी अवस्थेतच त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी सोहेल तांबोळी आणि विजय भुतकर या दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. काल 5/6 रोजी रात्री 11:30 ते 12 वाजताच्या सुमारास फिर्यादी हे पाटीलनगर येथील मैदानात उभा राहिलेले असताना अचानक येथील आरोपी अभिषेक पवार उर्फ अभि त्याच्या इतर साथीदारासह येऊन त्यांनी 2 राऊंड फिर्यादीच्या अंगावर फायर करण्याचा केले आणि त्याबरोबर फिर्यादी हे त्याला चाहूल लागताच फिर्यादी त्या ठिकाणावरून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळाला. त्याच्यानंतर आरोपीने स्वतः त्याच्या आणलेल्या वेपन मधून आपल्या डाव्या हाताच्या दंडामध्ये 1 गोळी मारून स्वतःला जखमी करून घेतलेले. सदर बाबत खडकपाडा पोलीस ठाण्याला जीवे-ठार मारण्याचा गुन्ह्याची नोंद आणि इतर कलमान्वये नोंद केलेली आहे. गुन्ह्याचा तपास PI आंधळे हे करीत आहे. त्यातील जो आरोपी आहे, आरोपीचा जो विरोधक आहे सोन्या साळुंके म्हणून, त्याचा स्टेटस हा यातील फिर्यादीने आपल्या मोबाईलमध्ये ठेवल्याचा त्याला राग आला व यापूर्वी झालेल्या भांडणाचा राग, अशा दोन्ही कारणामुळे हे घटना गुन्हा केल्याची समोर येत आहे. याबाबत अधिक खोलात जाऊन तपास करीत आहे. व्हॉट्सअप DP, वेगवेगळे स्टेटस, वेगवेगळ्या पोस्ट अशा किरकोळ गोष्टी सुद्धा यापूर्वी वादाचं आणि गुन्ह्याचं कारण ठरल्याचं आपण पाहिलेलं आहे. कल्याणच्या या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण, लोकमत.